आज की वीडियो जो है वो है मराठी थर्ड लैंग्वेज के बच्चों के लिए। तो कमेंट बॉक्स में कोई ये नहीं डालेगा कि सर आप तो मराठी पढ़ा रहे हो, हिंदी में क्यों बात कर रहे हो। ओके, उनका जो होता है वो थर्ड लैंग्वेज होता है मराठी, तो उनको इसी भाषा में समझ में आता है। बच्चों, आज आपको निबंध लेखन के कुछ मैं इंपॉर्टेंट टॉपिक्स बताने वाला हूं और साथ ही साथ निबंध को कैसे प्रेजेंट करें, वो सब चीजें, कुछ एक दो निबंध भी हम देखेंगे, उनका थोड़ा एनालिसिस करेंगे। तो देखिए, आपको ये सारे टॉपिक्स पता होने चाहिए क्योंकि इसी के ऊपर बार बार जो है वो प्रसंग लेखन, अनुभव लेखन, इसके ऊपर निबंध आता है। कौतुक सोहळा, अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ, मी पाहिलेला पारितोषिक वितरण समारंभ, अकस्मात पडलेला पाऊस, कोरोना काळातील बंद शहर, शिक्षक दिन समारंभ, आमचे अनोखे स्वच्छता अभियान आणि बऱ्याच गोष्टी आहेत। सोबतच तुम्हाला वैचारिक निबंध येतात, कोरोना एक अनुभव, प्रदूषण एक अनुभव, हे आपण लास्ट मध्ये पाहूया। बघा, निबंधाची सुरुवात कशी करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जसा टॉपरचा पेपर पाहिला होता, आपल्याला काय दिसलं होतं, निबंध लेखनाच्या वर त्यांना तर हेडिंग टाकेलच, पण असं जेव्हा टॉपिकचं नाव आहे त्याला पण असं व्यवस्थित तो गिरवणार, म्हणजे ही यूज टू शो दैट एज इन द शेप। ओके, वो अपने इस टॉपिक को शेप में दिखाएगा अच्छे से, कि ताकि वो प्रेजेंट भी अच्छे से लगे एंड स्टार्ट उसका अच्छे से हो। आता हा झाड़े लावा आणि जगवा, या इस टॉपिक के ऊपर ये निबंध है। तो इसके अंदर सबसे पहले आपको अगर ऐसे कोई सेंटेंसेस पता है, जैसे ये तुकाराम महाराज का अभंग है, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ये आप कहां पे लिख सकते हो, सेंटर में, इसके एज इट इज नीचे लिख सकते हो एंड फिर यहां पे थोड़ा सा लाइन छोड़ के स्टार्ट कर सकते हो पहला पैराग्राफ, कि आपका इंट्रोडक्शन जिसमें होगा। इंट्रोडक्शन के अंदर आप लिख सकते हो की खरेच निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडं आपली सगळे सोयरेच आहेत। सगळे सोयरेच म्हणजे आपले मित्रच आहेत। ओके, ट्रीज आर अवर फ्रेंड। त्यानंतर झाडांमुळे पाऊस वेळेवर आणि मुबलक प्रमाणामध्ये पडतो। पेड़ है, पौधे है, इसलिए बारिश टाइम पे पडते, झाडांमुळे जो आहे तो पाऊस वेळेवर पडतो। सोबतच चांगला पाऊस पडला की शेती पण चांगली पिकते। पृथ्वीवर जे सगळ्या गोष्टी असतात त्या सर्व सजीवांना अन्न पाणी उपलब्ध होतं। झाडांची मुळं जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात। जमिनीची धूप होणे म्हणजे काय, तर सॉइल इरोजन जी प्रोसेस असते, सॉइल इरोजन नाम का जो कंसेप्ट आपने पढ़ा होगा, उसको भी ट्रीज जो है क्या करती है, प्लांट जो है प्रिव्हेंट करते। या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही व्यवस्थित मांडायच्या। यू शुड नो ऑल द डेटा, यू शुड रीड अबाउट दिस। ओके, एंड 1 to 3 फेजेस वी कैन से, पैराग्राफ्स के अंदर आप इसको अच्छे से प्रेजेंट कर सकते हो, क्योंकि आपको 100 to 120 वर्ड्स के अंदर इसको कंप्लीट करना है। तो आपको बहुत सारी इंफॉर्मेशन पता होनी चाहिए। तुम्हाला माहिती असलं पाहिजे की झाडं जावा झाडं जगवा हा किती इंपॉर्टेंट टॉपिक है। तुम्ही तुमच्या आप अपने स्कूल के अंदर अगर ट्री प्लांटेशन प्रोग्राम्स अरेंज करते हो, तो वो सारी मेमरीज भी आप इसके अंदर शेयर कर सकते हो, कि हमारे स्कूल में, आमच्या शाळेमध्ये जे आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो। दरवर्षी आम्ही जून महिन्यामध्ये जशी शाळा सुरू होते 26 तारखेला, त्या दिवशीच जो आहे मी पाहत असतो की 5वी पासून आमच्या शाळेमध्ये जो आहे काय होतो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो आणि शाळेत जेवढे विद्यार्थी असतात त्या प्रत्येकाला 1 ते 2 झाडं लावणं त्याच्यामध्ये काय असतं, आवश्यक असतं, त्याला ते जे आहे लावावेच लागतात। तर ह्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबद्दल त्याच्यात डिस्कस करू शकता। देन यू कॅन स्टार्ट विथ व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस, काय फायदे आहेत झाडं लावायचे, आणि व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस, जर आपण झाडं नाही लावले तर काय होऊ शकतं, हे अजून 2 सेक्शन्स तुम्ही ऍड करू शकता। डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्लांटिंग द ट्री अँड व्हॉट विल हॅपन इफ वी डोंट प्लांट द ट्रीज। ओके, जर आपण झाडं लावली नाही तर काय नुकसान होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर या टॉपिकला, अगर इस टॉपिक को हमें एंड करना इस निबंध को, तो उसका एंडिंग भी एक प्रकार का क्या होना चाहिए, उसके अंदर आप अगर शुरुआत में बहुत ज्यादा निगेटिव बोले हो तो क्या करना चाहिए, अगर टॉपिक निगेटिव भी होते बहुत सारे तो टॉपिक को अच्छे से एंड करने के लिए क्या हम कर सकते हैं। जैसे आप लोग देखे होंगे बहुत सारी किसी के ऊपर क्वेश्चन तो उठा देते, लेकिन क्वेश्चन उठाने के बाद आपको पता होना चाहिए कि उसको सॉल्व किया कैसे जाए। ठीक है, तो एज अ एक स्टूडेंट आपको दोनों चीजें पता होनी चाहिए, कि प्रॉब्लम है तो सोल्यूशन भी है।
तो सोल्युशन आपको एंड में अच्छे से लिखना है. म्हणजे काय आपण थांबवण्यासाठी करू शकतो. झाडे जर आपण नाश जर हा थांबला नाही तर विनाशच येईल. सगळ्या गोष्टी अशा काही होतील. पण याच्यावरती एक मात्र उपाय आहे, तो म्हणजे आपण झाडे लावले पाहिजे. पर्यावरणपूरक पर्यावरण स्नेही उत्पादनं वापरली पाहिजे. दर माणसाने किमान एक तरी झाड लावलं पाहिजे. आजन्म त्या झाडाचं संगोपन केलं पाहिजे. मीन्स त्या झाडाचं जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जब तक हम जिंदा है तब तक उस ट्री को हम संभाले अपने बच्चे की तरह. दैट शुड बी यू कैन ऐड. साथ ही साथ हर परिवार के सदस्य ने एक एक पेड़ लगाना चाहिए. और अगर कोई पेड़ों को काट रहा है म्हणजे वृक्षतोड जर करत असेल कोणी तर त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे. पोलीस कंप्लेंट अँड आरक्षित वनक्षेत्र वनराया यांच्या संवर्धनासाठी काम केलं पाहिजे. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ऐसा अगर आपको कोई सेंटेंस आता है मराठी में तो ऐसे सेंटेंसेस आप जो है रिसाइट करके जा सकते हो, जिससे आपका इंप्रेशन पड़ेगा एंड यू विल गेट बोथ योर मार्क्स इन द एग्जाम. And end it with proper sentences. Okay, yeah, I have given some, you can see here. Then आता पुढचा जो टॉपिक आहे, निबंध कोणत्या याच्यावर लिहिलेला आहे हा, तर तो निबंध आहे सूर्य मावळला नाही तर. ओके, अगर सनसेट ही नहीं हुआ तो क्या होगा. प्रॉब्लम्स आएंगे बहुत सारे, क्योंकि हर व्यक्ति को हमेशा काम नहीं करना है. रात का ही एक ऐसा समय होता है जहां पे वो रेस्ट ले सकता है. अगर सूरज कभी मतलब यहाँ पे सनसेट हुआ ही नहीं कभी तो क्या प्रॉब्लेम आएंगे. सूर्य जर मावळला नाही तर काय विषय होऊ शकतो. खरंच सूर्य मावळला नाही तर दिवसानंतर रात्रीचं आगमन कधी होणार नाही. पर्यायानं साऱ्या सृष्टीला आराम देणारी विसावा देणारी रात्र हे जीवनातून नाहीशी होणार. माणसाला दिवसभर क्षण करून रात्र सुखाची झोप मिळणार नाही. सोबतच सतत उष्णता राहील, हीट राहील, तर वातावरणामध्ये प्रचंड टेम्परेचर वाढेल, तापमान वाढेल आणि बाष्पीभवन होऊन पाण्याची कमतरता निर्माण होईल. ह्या गोष्टी तुम्ही त्यात टाकू शकता. थंड वातावरण मिळालं नाही तर पाण्याचं जे तापमान आहे ते सतत वाढत राहील. आजारांमध्ये वाढ होईल. फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते. प्रकाश संश्लेषण जे ट्रीज करत असतात, प्रकाश संश्लेषण जे झाडं करत असतात, त्या प्रोसेसमध्ये अडथळा येईल. तर ह्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. व्हॉट विल बी द डिसएडव्हान्टेजेस वरती खूप सारं तुम्ही याच्यात लिहू शकता जर सूर्य मावळला नाही तर. आणि लास्ट मध्ये तुम्ही सांगू शकता अशी जर परिस्थिती आली तर आपली पृथ्वीची काय अवस्था होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी 2 ते 4 पॅरेग्राफ्स मध्ये मस्त अशा लिहिल्या आणि त्याचा एक जर चांगला एंड केला तर तुम्हाला याचे पूर्ण मार्क्स मिळतील. काही वेळेस तुम्हाला स्वतः पण एक गोष्ट व्हावी लागते. मी पेन बोलतोय, ओके, मैं पेन बोल रहा हूं, तो आपको पता होना चाहिए पेन के क्या हाल होते हैं. अगर मैं खराब हो जाऊं, अगर मेरी इंक खराब हो जाए तो लोग मुझे फेंक देते हैं. इमोशनल होना चाहिए ये थोड़ा. ओके, जैसे कि यहाँ पे एक टॉपिक है, मैं सह्याद्री बोल रहा हूं, मी सह्याद्री बोलतोय. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, एक प्राचीन पर्वतरांग, हजारो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारा मी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला स्वतः सह्याद्री व्हायचं आहे. ठीक आहे. सो दॅट विल बी द पार्ट. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणकोणत्या सह्याद्री झाल्यानंतर गोष्टी पाहायला मिळतील. एक्झॅक्टली ऑल थिंग शुड बी इन दिस ऑल द डेटा. ओके, अँड नाव आय विल शो यू कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही करायचे. मी देशाचा नागरिक, पर्यावरण जतन काळाची गरज, चला जगूया माय मराठी. यामध्ये कोरोना एक अनुभव, प्रदूषण, एनवायरमेंट के ऊपर, और कोई ऐसा इश्यू है जैसे स्त्री भ्रूण हत्या. मतलब आपको पता है कि इन्फेंट जो होता है उसको यहाँ पे आने से पहले ही बेबीज को अंदर ही पेट के अंदर मार देते, बिकॉज दैट इज गर्ल. ओके, गर्ल चाइल्ड हो तो उसके ऊपर आपको साथ ही साथ सामाजिक जो भी प्रॉब्लेम्स आहे, जे सगळे सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती तुम्हाला ह्या प्रकारचे निबंध विचारू शकता. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. सोबतच याचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या की तुम्ही आत्मकथन म्हणजे जे आहे, जसं तुम्ही सायकल बोलताय, तुम्ही झाडं बोलताय, तुम्ही समुद्र बोलताय, तुम्ही आरसा बोलताय, तुम्ही पुस्तक बोलताय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं घेऊ शकता. तर अशा प्रकारे निबंध लेखन, प्रसंग लेखन, आत्मलेखन या टॉपिकला आपण आज पाहिलेला आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे, पण जर प्रॅक्टिस केली तर. तुम्ही जर रोज झोपायच्या आधी, अगर आप रोज सोने से पहले एक कॉमिक की तरह हर एक ऐसे को पढ़ते हो, 4 से 5 ऐसे आपको एज अ कॉमिक सोने से पहले पढ़ने हैं. आपके सबकॉन्शियस माइंड में ये सारे सेव होंगे, एग्जाम पे टाइम पे याद आएंगे. तो ये लास्ट टिप है मेरी
कि रोज इसको ऐसे की तरह पढ़ो, बाकी और तो ऐसे के अंदर कुछ बोल नहीं सकते। आपकी क्रिएटिविटी, आपका प्रेजेंटेशन और ये सारी चीजें ऐसे के अंदर बोलेगी जब आप एग्जाम में ये सारे टॉपिक्स के ऊपर डिटेल में लिखोगे। थैंक यू सो मच।